गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरी तालुक्यातील माळे दुमाला फाटा ते अस्वलीपाडा 1 किलोमीटर रस्त्याचे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे करण्यात आले, तर दुसरे मोरे टाकण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आले. एकाच रस्त्याचे 2 टेंडर असल्याने ग्रामस्थांना नाहक जाणे येण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. माळे दुमाला फाटा ते अस्वली पाडा जाणारा 1 किलोमीटरचा रस्ता हातागाडीने करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 2 दिवसांपूर्वी झालेला रस्ता हा 13 जून 2024च्या दिवशी रात्री झालेल्या पावसात ठिकठिकाणी खचून गेलाय. रस्ता बनवत असताना जिल्हा परिषदेने जे कोणी रस्ता व्यवस्थित करावा यासाठी जे कोणी अधिकारी दिलेत त्यांनीच त्या रस्त्याकडे पाठ फिरवल्याने ठेकेदाराने घाईघाईने रस्ता पूर्ण केल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. तसेच 2 ठिकाणी मोऱ्याचे काम हे झाले असून त्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. बाईक चालकांना कसरत करावी लागत आहे, म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी संगनमत करून एकाच ठेकेदाराला काम देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तरी दोघे ठेकेदारांनी रस्ता त्वरित पूर्ण करावा अशी मागणी करण्यात येते. हा थांबा ना. कुठून आले? नाशिक. कुठं चालले? कुठल्या गावात? असोलीपाडा. हां, कसा वाटला रस्ता? रस्ता खूप खराब रस्ता हो बाबा. अर्धा केलाय, अर्धा मध्येच सोडलाय. हां 2 पॅक सोडले इथं पण पुढं पण. हां एकदम पातळ पडक टाकलेले ते अजून 8 दिवसात खराब होऊन जाईल. हां हां 8 दिवसात खराब होईल तो. एकदम पातळ येतो, काहीच नाही. 8 दिवसात पाऊस पडला गेला रस्ता खराब होईल. 8 दिवस पण टिकणार नाही. फक्त पाऊस पडला तर- नावाला रस्ता केलाय. हा, नावाला. दिंडोरी तालुक्यातील अस्वली पाड्याकडे जाणारा हा रस्ता माळे फाट्यापासून सुरू होतो आणि अस्वली पाड्याच्या 1 किलोमीटर आत बाहेर हा रस्त्याचं काम झालेलं आहे. या ठिकाणी 2 ठिकाणी मोऱ्या पण टाकल्यात. वाहन चालक आहेत त्यांना खूप कसरत करावी लागते. रात्री जोरात पाऊस झाला. भाऊ काय सांगाल? काय एवढे आता दिसतंय ना डोळ्याला सगळं पुरा चिखल झालाय रस्त्याला. जो डांबर टाकलाय तो सुद्धा वरती निघून आलेला आहे. डांबराची फक्त अर्धा इंचाची लेअर दिली त्यांनी. हां तो रस्ता पहिल्याच पाण्यात, रात्रीच्याच पाण्यात तो डांबर पूर्ण बाहेर निघून आलाय. हां या कोणत्या पद्धतीने, कोणत्या योजनेतून रस्ता केलाय, का कोणती निधी आहे, काय कसं काय? आणि डांबरी रस्ता 1-2 तासातच केला. हां पण मग आता इथं डांबर खडी टाकाय पाहिजे होती. जे डांबर टाकलं त्याच्या खाली सुद्धा खडीने टाकलं. त्याने डायरेक्ट मातीवरती डांबर पसरवून दिलं. मातीवरती डांबर पसरवलं. भाऊ इथं डांबर खडी टाकाय पाहिजे होती का? अहो खडी म्हणजे हा फक्त 2 बोटाचा थर टाकलाय, काहीच कामाचं नाहीये. लगेच उद्गळून जाईल 2 दिवसामध्ये. असं काय रस्त्याचं काम राहते का? पण मग आता तुमची मोठी गाडी असल्यामुळे निघून आली, लहान गाड्या इथं स्लिप होऊ राहिल्या. स्लिप होऊ राहिले. हां काम बरोबर नाही होत. व्यवस्थित काम केलं पाहिजे. हा आपण खडी नाही, काही नाही, साफसफाई नाही, लगेच वरून 2 बोटाचा थर टाकला. आपण पाहू शकतो की या ठिकाणी 2 बोटाचा थर टाकून डांबरीकरण केल्याचं आता नागरिकांचं म्हणणं आहे. कार भाऊ तू पण तिकडनं डबल शेड आला. अहो सर, इथं आम्ही बघितलं ना तर हे पूर्ण खराब रस्ता झाले. त्या पुढच्या पुलावर तर आम्ही पडत होतो. एकदम स्लिप गाडी झाल्या. ते पण खूप हे मग झाले. तुमचं काय म्हणणं आहे? हे लवकरात लवकर यांनी केलं पाहिजे व्यवस्थित. हे आता पहिलेच याच्यावरती दखल घ्यायला पाहिजे. प्रशासन काहीच याच्यावरती दखल घेत नाही. चाललंय काम, चाललंय, निधी भेटते. कोण ठेकेदार आहे, कोणत्या पद्धतीने काम करते, त्याच्यावर कोणाचंच लक्ष नाही प्रशासनाचं. भाऊ प्रशासनाचं लक्ष नाही असं म्हणतायत. बरोबर आहे. हां बरोबर या रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. आहे. सगळ्या टक्केवारी राहते. तर रस्त्याची चौकशी झाली पाहिजे. कशा पद्धतीने रस्ता केलाय काय असं. रस्त्याची चौकशी किती कसं काम आहे, रस्त्याची चौकशी करण्याची मागणी ऐवंतवाडी व आसोलीपाडा येथील तरुण तळपदार कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी केली आहे. दिंडोरी नाशिक. रस्ता झालाय पण अपुरा राहिलंय. हां अपुरा राहिलंय ते. तर तुम्हाला काय वाटतं? योग्य नाही वाटत ना. हां आता याच्यात चिखल झाला म्हणजे एखादा गाडीवाला पडला केला त्याला जखम लागणारच आहे. हां मग हा पुरावा पाहिजे. पुरं पुरावा पाहिजे. व्हायला पाहिजे. मग भाऊ हा ऐवंतवाडी आणि गडाला जोडणारा रस्ता आहे. या ठिकठिकाणी मोऱ्या टाकलेल्या आहेत. काय वाटतं? नाही ना, लय पावसाळ्याच्या दृष्टीनं लय अडचणीची गरज आहे ना. गाड्या स्लिप व्हायचं काम आहे ते. पाऊस झालेला. हा रात्रभर पाऊस झालेला आहे. हां इथं गाडी स्लिप मारते. हा स्लिप मारते. मग काय मागणी आहे तुमची? मागणी काय नाही, जेवढे आहे तेवढं पट्टे
खडी टाकून आणि क्लिअर करायचं. जाड खडी टाकून द्या, हा जाड खडी म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही किंवा काही होणार. आता नाही तरी हे डांबरी झालेलंच आहे तर तेवढे पट्टे करून घेणं गरजेचे होते. हा रस्ता कधी झाला? हा रस्ता आता हा हा म्हणजे आज 3रा दिवस आहे. म्हणजे पावसात टाकलं काय? नाही पाऊस काल पाऊस आला ना 2 दिवस अगोदर म्हणजे मंगळवारी टाकलेला. हां, पण मग आता सरसकट मोरी टाकलं तिथं हो टाकल्या पाहिजे होता ना. सरसगट मोरी टाकलेली आहे. आता या इथून पट्टा झालेला आहे, त्या बाजूनी झाला, एवढा गॅप सोडून दिला ना, तोही गॅप काढल्या पाहिजे होता ना खडी टाकून. एस मराठी न्यूजसाठी वृत्तसंपादक शामराव सोनवणे, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.